नाही, वाटतंय वातावरण ठाकरेंच्या बाजूने, पण ईव्हीएम आहे ना, तर काय सांगू शकत नाही. हे दोन भाव आता एकत्र आलेत ना, या भारताचा, या महाराष्ट्राचा, या मुंबईचा नेपाळ पण होऊ शकतो. मला असं वाटतंय, कारण हे शांत बसतात ना ठाकरे जेव्हा, तेव्हा काहीतरी एक मोठी भूमिका असते त्यांच्या मागे. कालपासून आपल्याला एक बातमी ऐकायला मिळते, प्रत्येक उमेदवार माघार घेत आहेत आणि बिनविरोध निवडून येत आहेत काही उमेदवार. त्यातले मला असं वाटतं ते कल्याण डोंबिवली साईडलाच तिकडे भरपूर जणांनी बिनविरोध निवडून आले. पण आता ह्याच्यातनं चूक कुणाची आहे, दोष कुणाचा आहे, दोघांचा आहे. त्यातले मनसेचे उमेदवार आहेत, शिवसेना उभाठेचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. हे सगळे लोक माघार घेत आहेत. का माघार घेतात त्यामागचं कारण निवडणूक आयोगाने शोधायला पाहिजे, कारण हा मतदारांचा अपमान आहे. म्हणजे उभं राहायचं आणि त्यांना काय पैसे दिले जात आहेत, त्यांना काय धमक्या दिल्या जातात का, काय इतर काय गोष्टी होत आहेत, का नक्की माघार घेतली आहेत, एकाच वेळी सगळे कसे माघार घेत आहेत, याचं मला असं वाटतं निवडणूक आयोगाने नक्की नीट विचार केला पाहिजे. नाहीतर ह्या निवडणूक आयोगावर, ह्या इतर सगळ्या गोष्टींवर, यंत्रणेंवर आपण आता खरंच बहिष्कार टाकला पाहिजे. याच्या विरुद्ध आंदोलनं केली पाहिजे. जसं आता आपण पाहतोय अविनाश जाधव साहेब करतायत. खरंच हे खूप धोकादायक आहे. आपण हे जे बोलतोय ना, मी प्रत्येक वेळेला मी ऐकत आलो फक्त आजपर्यंत, मला असं वाटतं तुम्ही पण ऐकत आला असाल, की हे जो कारभार चालू आहे ना, हा निवडणूक आयोगाचा कारभार असेल किंवा सरकारमधल्या सगळ्या इतर लोकांचा कारभार, हा अत्यंत धोकादायक आहे. हा लोकशाहीसाठी, ही लोकशाही संपवण्याचं काम चालू आहे. आणि त्याच्यामुळे खरंच बोलतोय मित्रांनो, आजपर्यंत एवढे सरकार पाहिले, आजपर्यंत प्रत्येक निवडणूक आयोग आजपर्यंत काम करत आली, पण कधीच हे अशा गोष्टी घडल्या नाही. घडल्या असतील तर काही मोजक्या बोटावर मोजण्या इतके असतील. पण हा जो आता पाहतोय आपण, पैशाचा पाऊस जो पाडला जातोय, किंवा मग काय मी ऐकलं तर काय, मनसेचे कोण शहर अध्यक्ष सोलापूरचे, त्यांना मारून टाकलं, त्यांचा खून केला का, तर बाबा रे माघार घ्यावी वगैरे असं काही प्रकरण आहे. ते अजून क्लिअर झालं नाही, पण तरी बातम्यामध्ये दाखवलं जाते तसं. हे काय म्हणजे ऐकायला मिळतं, हे काय आम्ही ऐकायचं. राजसाहेब पण आता शांत आहेत, याचा अर्थ असा नका घेऊ की राजसाहेब उद्धवसाहेब शांत आहेत. ते आता सगळ्या सभांमध्ये, सगळ्या इतर सगळ्या गोष्टींमध्ये सगळं काढणार आहेत. आणि ह्यात ना मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो ना, की हे सामान्य माणसं शांत बसतात ना, म्हणून सगळं करण्याची याची हिंमत होती. आता ह्या सामान्य माणसानं जागा होणं गरजेचं आहे. कारण बघा हे कोणाच्या सत्तेत होतं आहे, बघा ह्याच्या मागे कोण आहे, हे सगळं सामान्य जनतेला माहिती आहेत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे भाजपचे जर का काही असतील ना कार्यकर्ते पदाधिकारी, ते ऐकत असतील तर मला असं वाटतं त्यांनी सुधारावं. आता त्यांना कळतं आहे की आम्ही करतो हे सगळं, आम्हाला त्यांना सगळं माहिती असतं, हे आमचे पदाधिकारी किंवा आमचे नेते ही काय काय गोष्टी करतात किंवा काय नाही करत आहेत. किंवा इतर पक्षामध्ये पैसे वाटले जातात तर हा तर बाबा रे पैसे वाटले जातात, पण ते ना पकडले जात नाही काही काही ठिकाणी. पण मला असं वाटतं ना, हे निवडणूक म्हणजे आता असं झालं आहे की बाबा रे उमेदवाराने पैसे वाटायचे आणि 5 वर्ष मग त्याला काही विचारायचं नाही, 5 वर्ष तो त्याचा भोंगळा कारभार करणार. हे म्हणजे निवडणूक आता झालेली आहे. ही खरंच ही धोकादायक निवडणूक होती ही. ह्या निवडणूक आयोगाने नीट लक्ष देणं गरजेचं. कारण आत्तापर्यंत आपण पाहिले जेवढे आरोप या निवडणूक आयोगावर आत्ताच्या या झालेत किंवा काही मागच्या काळामध्ये, वर्षामध्ये, हे इतकं कधीच झालेलं नाही, कधीच घडलेलं नाही आहे. हे भाजपच्या काळात जे होतं आहे ते कधीच आपल्याला ऐकायला मिळालं नाही आहे. आणि त्याच्यामुळे लोक काय बोलतात माहिती आहे का, मी जेव्हा जातो, काय वाटतं तुम्हाला, काय वातावरण वाटतंय? नाही, वाटतंय वातावरण ठाकरेंच्या बाजूने, पण ईव्हीएम आहे ना, तर काय सांगू शकत नाही. हे असं बोलताय सामान्य जनता. म्हणजे आम्ही मनापासून ठाकरेंना मतदान करू इच्छितोय, म्हणजे आम्ही काँग्रेसचे मतदार आहोत, म्हणजे आम्ही राष्ट्रवादीला मतदान करणार आहोत, पण ना ईव्हीएमचं काय सांगू शकत नाही. मशीन जर का सेट असेल तर काय, असे शब्द हे सामान्य जनतेतून ऐकायला मिळत आहेत. आणि खरंच ह्याच्यावरून समजलं पाहिजे की आपण कुठल्या दिशेने चाललो आहे. आपण लोकशाहीच्या मार्गाने चाललो आहे का आपण हुकुमशाहीवर चाललो आहे. मीडियामध्ये पण ज्या गोष्टी दाखवत आहेत, कारण ते मीडियामध्ये दाखवल्याच्या नंतर लोकांमध्ये ते पसरतात, पण ते तितक्याच काही गोष्टी खऱ्या पण असतात. आणि त्याच्यामुळे काय होतं ना, सामान्य माणसं वैतागतात. सामान्य माणसं आधीच राजकारण चिखल आहे म्हणून त्याच्यापासून दूर लोटला जातो आहे. पण त्यात ह्या चिखलामध्ये जो काहीतरी करायला बघतोय, वेगळं काहीतरी भूमिका मांडायला बघतोय, हा देश, हे राज्य, हे शहर हे बदलण्यासाठी म्हणून काहीतरी उमेदवार, काही तरुण जे शिक्षित उमेदवार म्हणून आपले फॉर्म भरत आहेत, त्यांनाही काही लोकांकडून धमकवलं जातं आहे, काहींना पैशाचं आमिष दिलं जातं. मग ते काय विचार करतात की अरे बाबा रे चला ना, नगरसेवक झाल्याच्या नंतर आम्हाला कामं करून, कष्ट करून जर का तेवढा पैसा मिळणार असेल, तो मला असाच बसून मिळणार असेल, तर का नाही माघार घ्यायची, हाच विचार करत असतील ना. पण मनसे आणि अविनाश जाधव साहेब, आपण काल पाहिलं असेल, त्यांनी सांगितलं की ज्यांनी माघार घेतले ना त्यांचा हिशोब केला जाईल. आणि हे बाळासाहेबाचं असते ना, ही हिंमत कोणाही झाली नसती. मित्रांनो, आज मला हेच तुम्हाला सांगायचं, ही निवडणूक, ही जी सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला माहिती आहे ना, आपण बोलतो ना एकमेकांमध्ये
की बाबा रे हे EVMवर विश्वास नाही आहे, बाकी सगळे ठाकरे येऊ शकता हे ते, मग त्या ठाकरेंनाच निवडून आणा. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला मनातून वाटतंय, जर का हा निवडणुकीचा निकाल हा जर का कल हा भाजपच्या बाजूने एक तर्फी गेला, जर का हा शिंदेच्या बाजूने तसाच गेला, तर ह्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही की ह्याच्यामध्ये काहीतरी दोष असणार. आणि तेव्हा हे दोन भाव आहेत ना एकत्र आलेत, त्यांचा ना तुम्ही ना शांततेचा फायदा घेऊन हे काहीही करतील. हे दोन भाव आता एकत्र आलेत ना, या भारताचा, या महाराष्ट्राचा, या मुंबईचा नेपाळ पण होऊ शकतो. हे मी तुम्हाला हे आत्ता आवर्जून सांगतो, कारण मला असं वाटतंय, कारण हे शांत बसतात ना ठाकरे तेव्हा काहीतरी एक मोठी भूमिका असते त्यांच्या मागे. हे आजपर्यंतचा इतिहास आहे. बाळासाहेब असतील किंवा राजसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील, आणि त्याच्यामुळे सामान्य माणसांनी आता त्यांच्या मागे उभं राहायचं आहे, काही जे ते भूमिका घेतील. कारण आपण विचार करतो, अरे राजसाहेब का बोलत नाहीत, EVMचा इतर सगळ्या गोष्टी झोल आहे तरी, का राजसाहेब शांत आहेत, का उद्धवसाहेब शांत आहेत, काहीतरी त्यांची वरची लेवलची प्लॅनिंग चालू असेल मित्रांनो. आणि ते जे काय करतील त्याच्या मागे आपला खंबीरपणे उभं राहायचं. महाराष्ट्र सैनिक, शिवसैनिकांना मी हेच सांगेल, कारण आपल्या सगळ्यांना, आपल्या सामान्य घरातल्या आईवडिलांना पण माहिती आहे, ज्येष्ठ नागरिकांना माहिती आहे हे काय चालू आहे. बिनविरोध निवडून येत आहेत, उमेदवार माघार घेत आहेत, का घेत आहेत, त्यांना पैशाचं आमिष दिलं जाते का त्यांना मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. आता हे निवडणूक आयोगाने ते लक्ष घालून त्याच्यामध्ये ते सगळ्या गोष्टी काढणं गरजेचं आहे. एका प्रभागात इतर सगळे उमेदवार कसे एकसोबत माघार घेतात, नक्कीच त्याचा विचार केला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि ही जी आपली हुकुमशाहीच बोलतोय मी, लोकशाही नाहीच, मेली लोकशाही, हे जे चाललं आहे हे यात दोष कोणाचा आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुर्तास सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.